या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आज कपिल सिब्बलांनी पुन्हा एकदा आयोगाच्या निकालावरती जोरदार आक्षेप घेतले। आयोगाने आधीच निकाल ठरवला होता आणि त्यानुसारच त्यांनी तर्क फिरवला असं सिब्बल यांनी आज युक्तिवादामध्ये म्हटलंय। 21 जून 2022ला शिंदेंनी शिवसेना सोडून सुरत गाठली तेव्हा राजकीय पक्षामध्ये उद्धव ठाकरेंकडेच बहुमत होतं। मात्र आयोगाने निकाल देताना ते विचारात न घेता केवळ विधिमंडळ पक्षातलं बहुमत ग्राह्य धरलं असं सिब्बल यांनी म्हटलंय। काही तथ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आयोगाने निकाल दिला असं सिब्बल यांनी युक्तिवादात म्हटलंय। 19 जुलै 2022ला शिंदेंनी खासदार फुटल्याचं पत्र लोकसभा अध्यक्षांना दिलं आणि त्यानंतरही राजकीय पक्षातील बहुमताचा विचारच आयोगाकडनं झाला नाही असं सिब्बल यांनी कोर्टाच्या निदर्शनास आज आणून दिलं। असंच सुरू राहिलं तर देशातलं कोणतंही सरकार उलथवता येईल ही लोकशाहीची थट्टाच असल्याची टीकाही सिब्बल यांनी केली। यूबीटीच्या युक्तिवादामध्ये इतर मुद्दे नसल्यामुळे केवळ निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरती प्रश्न उपस्थित केले जात आहेत। त्याला विलन ठरवण्याचा ते प्रयत्न करत आहेत पहिल्या दिवसापासून। त्यात वेगळं काही नाही आहे आणि विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडली आणि राजकीय पक्षात फूट पडली नाही। राजकीय पक्ष वेगळा, विधिमंडळ पक्ष वेगळा, अशा पद्धतीचे जे काही युक्तिवाद चाललेत, मला एवढंच सांगायचं आहे का फक्त लोकप्रतिनिधीच्या जीवावर नाही निवडून आलो, कार्यकर्ते पदाधिकारी आमच्या सोबत आहेत म्हणून आम्ही निवडून आलेलो आहेत, यांच्यासोबत नव्हते म्हणून यांची ही अवस्था झालेली आहे। हा निर्णय देताना जो एक घटनात्मक घोटाळा त्याने केलेला आहे, संविधानिक घोटाळा म्हणतो। आतापर्यंत आर्थिक घोटाळे झाले, इतर घोटाळे झाले, पण निवडणूक आयोगाने घटनेचाच घोटाळा केला, संविधानात्मक घोटाळा केलेला आहे। अगोदर निवडणूक आयोगाने निष्कर्ष ठरवला आणि मग नंतर असं वाटतं नाही, आधी त्यांनी निर्णय ठरवला होता, निर्णय काय द्यायचा तो, आणि मग फक्त ऐकण्याचं किंवा कागदपत्र मागवण्याचं नाटक केलं। निवडणूक आयोगावर पूर्णपणे राजकीय दबाव होता। तो दबाव कोणाचा होता हे सगळ्यांना माहिती। तर कपिल सिब्बल यांनी आज नेमका काय युक्तिवाद केला आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहूयात। कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना मांडलेले मुद्दे, कागदपत्रांची पूर्तता करूनही आयोग म्हणतं घटना एकाधिकारशाही असलेली, बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेना प्रमुख हे पद गोठवलं होतं, बाळासाहेबांच्या निधनाच्या 13 वर्षांनंतरही आयोगाला माहीत कसं नव्हतं, 2018 मध्ये शिंदेंसमक्षच सर्व बदल झाले त्याची माहिती आयोगाला दिली, लोकशाही विरोधी म्हणत शिंदे बदलांना आक्षेप कसा घेऊ शकतात, 21 जून 2022ला शिंदे सुरतला गेले तेव्हा ठाकरेंकडे राजकीय पक्षाचं बहुमत होतं, 19 जुलैच्या पत्रानंतरही राजकीय पक्षातील बहुमताचा विचार केला नाही असा आक्षेप सिब्बल यांनी घेतला। काही तथ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आयोगाचा निर्णय घेतला गेलाय असा त्यांचा आक्षेप होता। आयोगानं आधीच निकाल ठरवला, नंतर तर्क फिरवला।